उन्हाळ्यात जेवणाची इच्छा होण्यासाठी आणि उन्हाळा सुसह्य वाटण्यासाठी ती रोज बनवते हे कैरी वापरून कैरीचा चटका। चला तर मग बनवूया। यासाठी 2 तोतापुरी कैऱ्या आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। ह्याचे देठ काढून घेऊया आणि ह्याचे साल काढून घेऊया। ज्या तोतापुरी कैऱ्या आपण वापरतोय ह्यांना आपण आधी 1 ते 2 तास फ्रीज मध्ये ठेवलं होतं। ते छान करकरीत राहतील आणि हा थंडगार चटका मस्त लागतो एकदम। असे जे कैरी कापून आपण जेवणात वाढतो किंवा हा जो चटका आपण बनवतोय ह्याच्यासाठी अगदी परफेक्ट आहे तोतापुरी कैरी। आता ही कैरी आपण किसणीवरती किसून घेऊया। मध्यम आकाराची आपण किसणी घेतलेली आहे। अशा प्रकारे बघा सगळी कैरी आपली किसून झालेली आहे। तोतापुरी ही कैरी अगदीच आंबट नसते पण तिचा छान असा मस्त वेगळा स्वाद असतो। आता या किसलेल्या कैरीला जर थोडं पाणी सुटलं असेल तर ते काढून घेऊन आपण एका बाउल मध्ये काढूया। या कैरीच्या चटक्यात आपण शेवटी टाकतो एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ज्याच्याने ना ह्याची चव अतिशय भन्नाट होईल आणि एकदम वाढेल। हे दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या कैरीवरती आता आपण 1 टीस्पून लाल तिखट टाकतोय, अर्धा टीस्पून हळद, 1/4 टीस्पून काश्मीरी लाल मिरची, 1 टेबलस्पून गुळाची पावडर किंवा किसलेला गूळ आणि 1/4 टीस्पून गरम मसाला। चवीनुसार मीठ टाकूया आणि हे सगळं टाकून आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। फ्रेंड्स, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। आपण ह्यात टाकूया 1 टेबलस्पून ओलं खवलेलं नारळ। हे नारळ आणि या कैरीचं कॉम्बिनेशन जबरदस्त लागतं। 1 टेबलस्पून पेक्षा थोडं जास्त नारळ घेतलं तरीही चालेल। यावर आता थोडी चॉप केलेली कोथिंबीर टाकूया आणि सगळं छान मिक्स करून घेऊया। मस्त अगदी झटपट आपला फटाफट होणारा हा कैरीचा चटका रेडी आहे। दुपारच्या जेवणाला, रात्रीच्या जेवणाला तोंडाची चव तर वाढवेलच, पण उन्हाळ्यात जे जेवण खावंसं नाही वाटत आहे ना ते नक्की खावंसं वाटेल। हा थोडासा जरी ताटात वाढला ना खूप मस्त लागतो। आरामात हा दिवसभरातच संपून जातो, नाहीतर 2 ते 3 दिवस हा फ्रीज मध्ये टिकू शकतो। फक्त ह्याचं एक्स्ट्रा पाणी तुम्हाला काढून टाकावं लागेल। मस्तपैकी हा चटका तुम्ही सर्व करा जेवणासोबत। रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी झाली ते। अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। Eat healthy, stay blessed. Thank you.